वाटलं आमल्या वाडकर हात मारेल, एवढी साईड बनवून आणलेलं शक्ती वाटलं मला तर बक्षीस मारलं पहिलं मारेल. जवळ मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय बौद्धन संघाने कळवला आहे आणि लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये रेडी होतोय खानापूर संघासाठी. महत्वाची मॅच जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, डॉट बॉल येतो. निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केलाय. बॉलिंग ट्रॅक वरती मयूर भोसले हा खेळाडू आहे. कसलं स्पष्ट दिसतंय. कॅमेरा कुठे आहे वरती, एक तिकडे आणि एक इकडे. जो कॅमेरा आहे ना ह्या साईडला, जो कॅमेरा आहे गोटे का नाही, गोटे गेला, गोटे काय कुठे गेलाय. त्या कॅमेरा मोठा दिसतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॉल ऑन साईडला खेळाय. क्षेत्ररक्षक त्या रिजनमध्ये 2 धावांचा कॉल आणि 2 धावा मिळाल्या सुद्धा. 2 धावांच्या मदतीनं स्कोर बोर्डवरती 4 धावा लागतात. 4 रन्स बोर्डवरती. षटक क्रमांक पहिलं मयूर भोसले बॉलिंग ट्रॅकवरती आहे. तर बॅटिंग मार्कवरती जर विचार केला ना, सूरज आउटसाइड दी ऑफ स्टंप. इट्स अ वाईट बॉल. याही वेळेस पुन्हा एकदा लगातारचे 2 बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट बॉल येत आहेत आणि 2 वाईटच्या मदतीने स्कोर बोर्डवरती 6 धावा लागत असताना आपण पाहतोय. 6 रन्स बोर्डवरती. लगातारचा 3रा बॉल वाईट बॉल येतोय. 7 धावा धावफलकावरती आहेत. या वेळेसचा बॉल, पंचांचा इशारा, नो बॉल प्लस नोंद 6 आहे का 4 आहे. 6 चौकार दिला त्याने. चौकार दिला बघ बरं. नो बॉल प्लस 4 असा इशारा आलेला आहे आणि पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. टोटल 5 धावा आणि पुढचा बॉल फ्री हिट. हो हो, यावेळेस फ्री हिटचा बॉल आहे. बॉल हवेमध्ये आणि डिक्लेअर 2. दोन धावा.
2 धावांच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानामध्ये प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय. मटन खाऊन आलायस काय म्हणा. एक सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या अखेरीस 15 धावा. आता बक्षीस लागल्यावर देऊन सांगू का त्यांना तुझ्या समोर. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न आहे. बॉल हवेमध्ये. अक्षय डाऊन दी बॉल. पकडली या कॅच. बिग विकेट डाऊन. अप्रतिम कॅच अक्षय यांच्या माध्यमातून. अक्षय पिसाळ डीप लॉंग ऑन मध्ये शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली आणि एक लाजवाब कॅच मैदानाच्या आतमध्ये कॅरी केलाय. 15 धावांवरती विकेट पडते. सूरज बॅक इन पवेलियन. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 साठी बॉलिंग मार्कवरती निलेश भोसले आहेत. यावेळेसचा बॉल ऑन साइडला. मिड विकेटच्या पलीकडे लाजवाब लॉफ्टेड हिट. 6 धावांसाठी मॅग्नाफिसेंट षटकार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आल्या आल्या स्वागत केले भव्य. वरती विकेट. यावेळेस बॅकफुट वरती. ऐसे तो कहाणी नाही जमेगी. हा बॉल हवेमध्ये खेळलाय आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव स्कोर बोर्ड वरती ऍड केली जाईल. बावीस धावा धावफलकावरती. अबोलाडोबा बॅटनं ऑन साइड लाईन ऑफ द कार्पेट स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. ओहो प्रसन्न यांचं दर्जेदार क्षेत्ररक्षण. जबरदस्त बॉल थांबवला आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. जो संघ जिंकणार आहे ना तो संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करणार आहे. हो यावेळेसचा बॉल डॉट बॉल आणि षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस स्कोर बोर्ड वरती 24 धावा आहेत. लास्ट ओव्हर शेवटचे 6 बॉल महत्वाचे.
ट्रीटमेंट घ्यायची यार लयच केस पडतात माझ्यावर. केस ना त्या नगरला जोरात आहे म्हणतात. नाही जाताला की बक्ष डॉक्टर म्हणून भारी आहे. होय का? ओव्हर नंबर 3 तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅकवरती गणेश यादव मागच्या मॅच मधला हिरो आहेत. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. तर बॅटिंग मार्कवरती शेखर. आडवा बॅटनं हा बॉल पाठवलाय मिड विकेट रिजन आणि मिड विकेट फोडणारा क्लासिकल हिट 6 धावा षटकार. अखूट टप्प्याच्या बॉलला उत्तर दिलंय आणि पहिलाच बॉल जबरदस्त स्ट्रोक शेखर यांचा हा क्लासिकल अंदाज. शेखर भोसले यांच्या बॅटमधून जबरदस्त हिट षटकार. लगातारचा दुसरा बॉल देखील हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप. थर्ड अंपायर कॉल. इट्स आउट. शेखर भोसले बॅक इन पवेलियन. OUT आउट. युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. अगदी गुड कॅमेरा वर्क. खूप चांगलं कॅमेरा वर्क. मोहन आपलं देखील अभिनंदन. युट्यूब वरती देखील डिस्प्ले होतोय रिप्ले. आणि निलेश भोसले यांची चतुर आणि चालाखी मैदानामध्ये पाहिलेली आहे. एक चांगली चालाखी. लावती का? 31 धावा धावफलकावरती. पिन पिन पाहिजे पण सी टाईप पिन. कशासाठी? 5 पिन बी नाही. अरे विषय काय झाला सकाळी गडबडीत आलो रे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेला आहे. हा स्ट्रोक हवेमध्ये खेळाय क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये कॅचचा प्रयत्न आणि 1 धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती लागतायत तब्बल 32 धावा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. करण मांढरे त्या रिजन मध्ये आहे. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा देखील केला जाईल प्रयत्न आणि 1 से भले 2. 2च्या मदतीने स्कोर कार्ड वरती 34 रन आहेत. बॅटनं ऑन साईडला खेळला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथं नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये निखिल सूर्यवंशी. डॉट बॉल येतो. त्यानंतर विकेट देखील येईल मैदानाच्या आतमध्ये आणि 3 ओव्हरचा खेळ संपला आतमध्ये.
धावफलक 34, मॅच जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष आहे बावधन संघासमोर. 18 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण. चला मॅचचा स्टार्ट ठेवा. 18 बॉल, महत्वाचे बॉलिंग ट्रॅक वरती शेखर. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला अलॉंग द कॉर्पोरेट स्ट्रोक. इथं पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. खराब अंडरस्टँडिंग, विकेटचा दुजोरा. विशाल दादा पिसाळ बॅक टू पवेलियन. पहिला झटका. सगळं बसते तुझ्या मोबाईल. बिग विकेट डाऊन. विशाल बॅक टू पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश भोसले.
यावेळेसचा बॉल गॅपमध्ये स्टोक खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक त्या रिजनमध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते. शेखर बॉलिंग ट्रॅकवरती आहे. ऑलराऊंडर कॅटेगरीतला प्लेअर आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जर विचार केला तर डीप मिड विकेट आहे, डीप लॉंग ऑफ आहे. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश भोसले. हा स्टोक एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये. बॉल वन बाउन्स चौकार येतोय. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक आहेत, तुम्ही आतमध्ये थांबू नका अजिबात आणि बॉल अजिबात अडवू नका. यावेळेस बॉल आडवा बॅटनं ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठला करतोय आणि पंचांचा इशारा, इट्स अ 4. करा चिठ्ठ्या मग, इथली विनरची चिठ्ठी ठेवा. आत्ताच करा आहे का नाही? आत्ताच करा, परत नंतर काय ज्या टीमच्या ह्यांच्यातल्या टीमची चिठ्ठी आली तर नंतर खेळावं. हा, चौथी विनरची ठेवायची. याही वेळेस एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक खेळाय, चौकार येतोय. चला आपण चिठ्ठ्या करतोय सेमीफायनलच्या. 3 संघांचे कॅप्टन कॉम्बॉक्सच्या समोर येतील आणि चौथी चिठ्ठी या मॅच मधला विनर अशी चिठ्ठी असेल. आणि या मॅच मधल्या विनरची जी मॅच आहे ती दुसरी सेमीफायनल खेळवली जाईल, नोंद घ्या. वेळेसंघ कॅप्टन या, त्यासोबत बीजीएम वाई आणि कवठे. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक, लाजवाब फटका. बॉल वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. इट्स अ 4. सतरा धावा धावफलकावरती. एका षटकाच्या अखेरीस 17 धावा. बारा बॉल येणारे आणि 18ची गरज. अजूनही मॅच संपलेली नाहीये, दोन्ही संघांसाठी मॅच ऑन आहे. पहिला बॉल डॉट बॉल, निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये. अगदी स्टंपच्या वरून बॉल निघून गेलाय आणि आता इथून पुढं 11 बॉल आहेत आणि 18 धावांची गरज. मंगेश बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. हो, यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळाय. नो बॉल +1 अशा टोटल 2 धावा. पुढचा बॉल फ्री हिटचा.
पहा वे टीम बीजीएम वाई कवठे आणि या मॅच मधला विनर अशा 4 चिठ्ठ्या केल्या जात आहेत. हा स्ट्रोक फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. फ्री हिटचा बॉल आणि त्यावरती कॅच चांगल्या पद्धतीने कॅरी केलाय, परंतु फ्री हिटचा बॉल. येणारे 10 बॉल आणि 15ची गरज. ओ परफेक्ट ब्लॉक, टो क्रशर यॉर्कर. जबरदस्त बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये मंगेश यांच्याकडून. 9 बॉल आणि 15ची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट येतोय, मॅच मध्ये इंटरेस्ट वाढतोय. आउटसाइड दिले, एक स्टंप, व्हाईट बॉल. 9 बॉल जसे तसे आणि 14ची गरज. एक 6 पर्यंत येतो. होल्डर म्हणजे लय लांब नसून आहे, तिथल्या तिथं जवळपास असावं, म्हणजे मी तिथल्या तिथं जोड. नेटवर्क आहे ना तिथं 5G. हा स्ट्रोक आडवा बॅटने खेळायचे तर रक्षक आहेत तर रिजन मध्ये. कॅच महत्वाचा आणि पकडला कॅच. मॅच मध्ये ट्विस्ट. तसं नाही म्हणत. चिठ्ठ्या केल्या जात आहेत. चारी टीमचे कॅप्टन फिकी चालणार. पहिली मॅच विनर. ही मॅच दुसरी असेल, दुसरी सेमीफायनल. विनर वर्सेस बीजीएम अशी मॅच आहे आणि वेळे वर्सेस कवठे अशी सेमीफायनलचा पहिला सामना आपल्या भेटीला येणार आहे. चला वेळे वर्सेस कवठे टॉस करूया लगेच. सेमीफायनल 1चा सामना. येणारे 7 बॉल आणि 14 धावांची गरज आहे इथून पुढे. साहिल बॅटिंग मार्क वरती. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि आता इंटरेस्ट वाढलाय. 6 बॉल आणि 14ची गरज. मॅच न पुरेपूर यू टर्न घेतला. पहिल्या सेमीफायनलचा टॉस केला जातो. एका बाजूला वेळे संघ आहे तर दुसऱ्या बाजूला कवठे हा संघ आहे.
कवठे संघ टॉस जिंकला. आपला डिसिजन कळवा. शेवटचे 6 बॉल राहिलेले आहेत. शुभम भोईटे आपल्याला विनंती आपण पंच म्हणून काम करा. शुभम भोईटे. शुभम भोईटे. शुभम भोईटे. सुंदर अशी लढत 5000 पाहिजेत का? बैल गाडा बी बेकार. लय यावेळेचा पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे शेखर. पकडली कॅच. मॅच मध्ये ट्विस्ट. ओ हो जबरदस्त मॅच मैदानामध्ये. मयूर भोसले बॅक टू पवेलियन. अप्रतिम मॅच. मॅच मध्ये पहा काय ट्विस्ट आलाय. एका क्षणाला असं वाटलं की बावधन संघ सहजरित्या मॅच पुढे घेऊन जाईल, मॅच वरती वर्चस्व निर्माण करेल, परंतु आता इथं 3 महत्वाच्या विकेट, त्यामध्ये निलेश भोसले बाद झाले, त्यासोबत आता मयूर देखील बाद आणि विशाल दादा पिसाळ हे देखील तंबूच्या आश्रयात आहेत. नवीन बॅटर अक्षय. 5 बॉल आणि 14ची गरज आहे मैदानामध्ये मॅच जिंकण्यासाठी. पाच बॉल आणि 14ची गरज. रात्री टी शर्ट छापले काय नाही नाही सोनवणी विजय 5 बॉल आणि 14ची गरज. यावेळेस बॅटाने बॉलचा संपर्क नाहीये. बॅट फ्लो मधून बॉल निघून गेलाय. डॉट बॉल. अकुट टप्प्याचा बॉल होता. संधी होती मोठा स्ट्रोक खेळण्याची. 4 बॉल आणि 14ची गरज. लाजवाब मॅच. ओहो पुन्हा एकदा बॅटाने बॉलचा संपर्क नाहीये. जबरदस्त बॉलिंग. ओव्हर नंबर 3 मध्ये अप्रतिम गोलंदाजी करत असताना हे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. किरण छागळे गुरु. 3 बॉल आणि 14ची गरज. पुन्हा एकदा हो हो बॅटाने बॉलचा कसलाही संपर्क नाहीये आणि डॉट बॉल. अगदी अक्षरशः स्तब्ध उभं ठेवलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये कोणती हालचाल नाही. आणि आता या बॉल नंतर 2 बॉल आणि 14ची गरज. आउटसाइड दी लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेरून बॉल गेला. वाईट बॉल. 2 बॉल 13. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय जरूर. 2 षटकार खेळले तर मॅच टाय होऊ शकते, परंतु त्यासाठी 2 बिग हिट खेळावे लागतील. ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय. कॅच पकडली. या बिग विकेट डाऊन. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. 1 बॉल शेवटचा. तर जवळजवळ वर्चस्व निर्माण केलेला आहे टीम खानापूर. 2 दिवसाच्या टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं ना
तर अगदी सगळ्या दिग्गज संघांना थांबवलेलं आहे इथं या टुर्नामेंटमध्ये. किरण बॉलिंग ट्रॅकवरती ओल्ड इज गोल्ड अनेक मोठ्या टुर्नामेंट खेळलेल्या आहेत. हा स्ट्रोक हवेमध्ये खेळाय. पुन्हा एकदा इलेव्हेशन डाऊन द बॉल. शेखर येत आहेत. पकडली या कॅच आणि इथं खानापूर संघ 13 धावांनी क्वालिफाय होत असताना बक्षीस पात्र फेरीमध्ये. अभिनंदन. तर टीम बावधन आपलं देखील मनापासून स्वागत. कवठे डिसिजन बॅटिंग. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा बॅटिंगसाठी. आणि वेळ टीम वेळ टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. लास्ट कॉल.